तसंच जर तुमचं प्रेम हिंदू हृदय सम्राटांवरती खरोखर असेल तर तुमच्या अमित शेटना विचारा की बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये, जी आम्ही खोली मानत नाही, आमच्यासाठी पवित्र मंदिर आहे, त्या खोलीमध्ये त्यांनी जो मला दिलेला शब्द हा का मोडलात? जो शब्द तुम्ही मला दिला होता तो तुम्ही मोडलात. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता, अगदी कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता, ती शिवसेना तुम्ही संपवायला का निघालात? तुम्ही माझ्याशी कसे वागलात ते आता लोकांना माहिती आहे, पण तरी क्षणभर धरून चाला की मी तुमच्याशी नालायकपणा केला असेल तर तुम्ही माझ्याशी वैर घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात. पक्ष चोरला, चिन्ह चोरला, आणि त्या गद्दारांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात की देखो देखो कैसा गद्दार है, ऐसा गद्दार पुण्या दुनिया में नहीं है. एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितली नव्हती आणि कोणी अनुभवली नव्हती. म्हणजे एखादा चोर समजा आपलं काहीतरी पाकिट मारलं किंवा घरी दरोडा घातला तर पोलीस त्याला पकडतात, पण तो चोर असं ते चोरीचा माल घेऊन फिरत नाही, बघ बघ हे तुझं मी चोरलंय आणि ते आता माझंच आहे. तसे हे सगळे गद्दार चोर. मी तर त्यांना जाहीर आव्हान देतोय, मिंदेनं आव्हान देतोय की जर तुम्ही खरोखर मर्दाची औलाद असाल तर तुम्ही माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मत मागून दाखवा. मग कळेल स्ट्राईक रेट म्हणजे काय असतो तो. तुम्ही लोकांना संभ्रमात टाकताय. माझं चिन्ह चोरून, निशाणी जुनी दाखवून जणू काही असा आभास आणताय की हीच खरी शिवसेना. आणि मी निवडणूक आयोगाला सुद्धा वारंवार सांगतोय की तुम्ही चिन्ह माझं इकडचं तिकडे करू शकाल, कदाचित, कारण तो तुमचा अधिकार आहे, पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी माझ्या संघटनेला दिलेलं आहे, ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही, मानायला मी तयार नाही. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी राज्यभर जे काय फिरतोय, जसं मगाशी वसंतराव तुम्ही बोलत होतात की गुंडागर्दी वाढते, कोयता गँगची दहशत वाढते, ड्रग्ज सगळीकडे पसरतायत, काय कोण जबाबदारी घेणार त्याची? महिलांवरती अत्याचार वाढतायत आणि देवेंद्र कोणत्या युगामध्ये राहत आहेत? काल शिवाजी पार्कवरनं त्यांनी मला दुसरं एक आव्हान दिलं आणि सगळ्यांना एक आवाहन केलं की तुम्ही सगळ्यांनी मतांचं धर्मयुद्ध करा. करा ना. काय मतांचं धर्मयुद्ध म्हणजे काय असतं देवेंद्रजी, जरा सांगा ना आम्हाला. आमचं जे काय मशाल गीत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तयार केलेलं, जो तुमचा नोकर आहे निवडणूक आयोग, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यातले 2 शब्द काढा. एक हिंदू हा तुझा धर्म आणि जय भवानी जय शिवाजी. हिंदू हा तुझा धर्म हे काढून टाकणारा तुमचा नोकर निवडणूक आयोग आम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याच वेळेला सगळ्यांना सांगता धर्मयुद्ध करा. मग देवेंद्रजी नेमका धर्म आहे तरी कोणता तुमचा? आम्ही धर्माच्या नावावर मतं नाही मागितली. आज तुमचं जे काय चाललेलं आहे या भाजपचं, त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. अरे धर्मयुद्ध म्हणण्यापेक्षा स्वतःची कर्म काय आहेत ती पहिली लोकांना सांगा ना, की आम्ही हे तुमच्यासाठी केले म्हणून आम्हाला मतं द्या. जसं मी सांगतो, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनासारखं संकट हे संपूर्ण जगावरती आलेलं असताना मी शिवभोजन 10 रुपयामध्ये देतोय. अजून चालू आहे की नाही मला माहिती नाही, पण काही काळासाठी मोफत शिवभोजन आपण दिलं होतं. रोजगार आणत होतो. 6.5 लाख कोटीचे सामंजस्य करार आपण महाराष्ट्रासाठी केले होते. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणी न मागता मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मग असं काहीतरी सांगा. आज महाराष्ट्राने तुम्हाला लोकसभेमध्ये लाथा घातल्यानंतर तुम्हाला बहिणी आहे ते कळलं. लाडकी बहीण का आमच्या कोण लागत नाहीत त्या? बहिणीला नुसते पैसे देऊन नाही चालणार, बहिणीची सुरक्षा करणं हे भावाचं काम असतं.
आणि ते आम्ही करणार आहोत, आम्ही करतो आहोत. आणि त्यासाठी तर शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. माझ्या आजोबांचं दसरा मेळाव्यातलं पहिलं भाषण हे आत्ता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तुमच्या देखत तुमच्या समोर जर आपल्या आया बहिणीची कोणी छेड काढली तर काढकन त्यांच्या कानाखाली आवाज निघाला पाहिजे. ह्याच्यासाठी तर शिवसेनेची स्थापना झाली. आणि ती शिवसेना तुम्ही संपूर्ण टाकायला निघालात. मी मराठवाड्यामध्ये गेलो होतो, विदर्भात गेलो होतो. 2 प्रोजेक्ट, एक तो नागपूरमध्ये आपण आणत होतो टाटा एअरबस, बोलणी चाललेली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा. जवळपास सगळं ठरत होतं. सरकार पाडलं आणि प्रोजेक्ट नेला गुजरात, अहमदाबादला. आत्ता 15-20 दिवसापूर्वी आपल्या डोळ्या देखत धूमधाम मध्ये त्याचं उद्घाटन केलं मोदीजींनी. संभाजीनगरला गेलो तो, छत्रपती संभाजीनगर. तिकडे तो मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणत होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क मराठवाड्यात जर का आला असता तर किमान 1 लाख युवक आणि युवतींना तिथे रोजगार मिळाला असता. किमान 1 लाख. कुठे नेला? गुजरात. सगळं काही गुजरात गुजरात गुजरात. आमचं भांडण इकडे आहे. आम्ही गुजरातचे काही द्वेष्टे नाही आहोत. गुजराती लोकांशी आम्ही काय शत्रू म्हणून बघत नाही त्यांना. पण आमच्या हक्काचं जे काही आहे ते उचलून तुम्ही गुजरातला नेताय आणि परत बेशरमपणाने माझ्या महाराष्ट्राकडे मतं मागायला येत आहे. याला आमचा आक्षेप आहे. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. महाराष्ट्र कधी दुसरं कोणाचा ओरबाडून घेणारा नाहीये. तो स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती सदैव उभा राहणार आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेला देशावरती संकट येतं त्या त्या वेळेला महाराष्ट्र पहिलं छातीचा कोट करून देशाच्या रक्षणासाठी धावून जातो. आज आपण ज्या मैदानात जमलोय ते सुद्धा अनंत कान्हेरे मैदान. कोण होते अनंत कान्हेरे? काय वय होतं त्यांचं? कशासाठी फाशी गेले? काय केलं त्यांनी? काय माहिती होतं त्यांना की आपण ज्या कारणासाठी फाशी जातोय, ज्या देशासाठी फाशी जातोय, तो देश या अशा नतद्रष्टांच्या हातामध्ये जाणार आहे. तेव्हा त्यांनी हे नाही बघितलं की माझ्या महाराष्ट्रासाठी मी काम करीन. नाही, त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला. मग संपूर्ण देशासाठी आपला बलिदान देणारी माणसं, क्रांतिकारक ज्या महाराष्ट्राने जन्माला घातली, त्या महाराष्ट्राबरोबर तुम्ही असा वैरभाव का करतात? या नाशिकमधनं आजपर्यंत तुम्ही कितीतरी वेळेला भाजपाचे आमदार निवडून दिले. आम्हीच होतो त्यांच्याबरोबर, आपणच होतो त्यांच्याबरोबर. 2019ला आपणच, म्हणजे मी तेव्हाही आलो असेल इकडे युतीचा प्रचार करायला. पण त्याच्यानंतर आत्ताची जी काही परिस्थिती आलेली आहे ही बघितली आणि त्यांची जी नीती आहे वापरा आणि फेका. मी इथे आलेले, तुम्ही तर आपल्या महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहातच. तुम्ही या आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून देणारच. पण जे कोणी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर माझं भाषण ऐकत असतील त्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पण मी सांगतोय, अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, आज बघा ना केवढी गर्दी व्यासपीठावरती उसळली शिवसेनेत प्रवेश करायला. मी त्या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही असाल भारतीय जनता पक्षाचे, तुम्ही असाल कोणत्या मिंद्याचे तर कोणी असूच शकत नाही, अजित पवारांचे असाल, आणखीन कोणी असाल, पण कृपा करून आपला महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी जे व्हायला निघालेत त्यांना मत देऊ नका. हे मी जाहीर आवाहन आज तुमच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून करतो. ही एक प्रकारे महाराष्ट्राची गद्दारी होईल. जे महाराष्ट्र खतम करायला निघालेत, महाराष्ट्र लुटतायत, त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या हातामध्ये किंवा महाराष्ट्रद्रोह्यांना मत देणं म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राशी केलेली गद्दारी ठरेल. मी माझ्यासाठी लढत नाहीये. अनेक जण विचारतात मला की उद्धवजी तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? म्हटलं माझं अस्तित्व हे ठरवणार आहेत, मोदी शहा नाही. हे जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझं आयुष्य आहे. हे ज्या क्षणी माझ्या डोक्यावरचा हात काढतील त्या क्षणी उद्धव ठाकरे संपेल. पण जोपर्यंत माझ्या अंगामध्ये श्वास आहे, प्राण आहे,
तोपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा घात जो करेल त्याला प्रतिकार करणार म्हणजे करणारच. संपूर्ण महाराष्ट्र आज त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे अनेक ठिकाणी. म्हणजे मी गेल्या वेळेला पण आलो होतो, लोकसभेची निवडणूक झाली, मोदींची सभा झाली होती. आज सुद्धा ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. एका शेतकऱ्यांनी उभं राहून मोदीजींना कांद्याविषयी बोललं होतं, काय नजरेने मोदींनी त्यांना पाहिलं होतं आणि त्याला बाहेर काढला गेला होता. म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्या विषयाबद्दल प्रश्न नाही विचारायचे, नुसत्यांचं गुणगान गायचं, नुसत्यांचा उदो करायचा, पण आमच्या कांद्याला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. सोयाबीनला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. कापसाची खरेदी, कापसाला भाव कधी मिळणार, बेकारांना रोजगार कसा मिळणार हे नाही विचारायचं. हे विचारलं तर तुम्हाला तडीपार करू. जसं तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता आहात, खोट्या केसेस टाकता आहात, आमच्या बडगुजरला तुम्ही त्रास देताय, त्यांच्या मुलाला तुम्ही छळता आहात, सगळी माझ्या शिवसैनिकाची कुटुंब, कशाला माझ्या कुटुंबाला बदनाम करता आहात. आम्ही माणुसकी पाळणारी लोक आहोत, आम्ही शंड नाही आहोत. जर आम्ही तुमच्याशी सुडाने वागायचं ठरवलं तर तुमच्या 10 पटीने आम्ही तुम्हाला संपवण्यासाठी पावलं टाकू शकतो. आणि आज पण मी सांगतोय की 10 दिवस थांबा. तुम्ही सगळे मिळून जर तुम्ही सरकार दिलत ना, तर यांच्यावरती जसं आमच्यावरती नसलेल्या केसेस टाकतायत तशा यांची पापं खोदून काढून यांना तुरुंगात टाकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजप आणि मिंद्याचे नोकर नाहीत, तुम्ही जनतेचे नोकर किंवा सेवक आहात. तुम्ही तुमच्या वर्दीचा अपमान होईल असं वागू नका. सरकार येत असतं, सरकार जात असतं. उद्याचं सरकार आहे आमचं आहे, उद्याचं सरकार आहे आमचं आहे. त्याच्यामुळे त्यांची मस्ती, ती मस्ती उतरवायला हा जनसमुदाय हा तत्पर आहे, तो उतरवेल त्यांची मस्ती. पण नंतर तुम्हाला आमच्या सरकारमध्ये काम करावं लागणार आहे. आज सुद्धा काही ठिकाणी काही झकाझकी झाली, मारामारी झाली. ऐन मतदानाच्या दिवशी सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण माझ्या कानावर जे आलंय ते म्हणजे असं आहे की मतदानाच्या दिवशी जिथून शिवसेनेचे मतदार उतरणार आहेत तिकडचं मतदान स्लो करा, तिथे मतदान जास्त होऊ देऊ नका, अशा सूचना आतापासून जायला लागलेल्या आहेत. पण याद राखा, असं जर का आडकाठी करण्याचा प्रयत्न केला मग निवडणूक राहील बाजूला. माझ्या कानावर जे आलंय ते म्हणजे असं आहे की मतदानाच्या दिवशी जिथून शिवसेनेचे मतदार उतरणार आहेत तिकडचं मतदान स्लो करा, तिथे मतदान जास्त होऊ देऊ नका, अशा सूचना आतापासून जायला लागलेल्या आहेत. पण याद राखा, असं जर का आडकाठी करण्याचा प्रयत्न केला मग निवडणूक राहील बाजूला. आणि भाजपला मी आव्हान देतोय, हिम्मत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि समोरासमोर येऊन लढा. आमची दोन्हीची तयारी आहे. निवडणूक लढायचे निपक्षपातीपणाने लढा. तुमचा ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यात करू नका, आमच्या मतदारांना अडवू नका. आणि मग निपक्षपातीपणाने निवडणूक झाल्यानंतर जो जनता कौल देईल तो आम्हाला मान्य आहे. जर जनतेने आम्हाला सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला तयार आहोत. आणि तुम्हाला सांगितलं घरी बसा, तुम्हाला घरी बसावं लागेल. आणि मैदानात लढायचं असेल तर शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक हे आज सुद्धा तयार आहेत. पण तुम्ही तुमचं मग ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस हे मध्ये आणू नका. त्यांना कॉमेंट्रेटर म्हणून तिकडे बाहेर ठेवा आणि करा या मैदानामध्ये. बघतो तुम्हाला. आमच्या लोकांना धाक दाखवताय, आमच्या लोकांना पैसे देऊन फोडताय. पण जे जे गद्दार म्हणून तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांना सांगतोय, अरे गद्दारांनो तुम्ही गेलात, आमच्यावरती उपकार केले. कारण आता अनेक नवीन तरुण हे तुमची जागा घेऊन तयार झालेले आहेत लढाईला. आणि मी बऱ्याच वेळेला जे बोलतो
की झाडावरची जुनी सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडल्यानंतर पुन्हा नवीन कोंब उगवतात. तसं आज माझ्या शिवसेनेला ठिकठिकाणी कानाकोपऱ्यात नवीन कोंब उगवलेले आहेत. जुनी पानं सडून गेलेत, जी सडलेत ती झडून गेलेत. आणि झडलेली पानं ही जर का आम्ही पुन्हा चिकटवत बसलो तर मग ते झाड कधीच बहरणार नाही. हे बघा ना कसं बहरून आले. हे खरं शिवसेनेचं काम आहे. हे शिवसेना प्रमुखांची पुण्याई माझ्या मागे उभी आहे. मोदीजी तुमच्या लक्षात नाही येणार. काल ते जे बोलले की शिवसेनेचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हातात दिलेला आहे. अहो तुम्हाला तो रिमोट कंट्रोल हातात घ्यायचा होता आणि 25-30 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो. आमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही गेला तर मी काय तो काँग्रेसच्या हातामध्ये द्यायला काय वेडा आहे की काय? काँग्रेस आणि आम्ही सोबत जरूर आहोत, जसं तुम्ही आम्ही होतो.